नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत रहस्यमयी एका विषयाची माहिती. तर दातावरून माणसाचे भाग्य कसे ओळखावे. आपले समुद्रशास्त्र तसेच प्राचीन ग्रंथामध्ये असे सांगितलं आहे की माणसाच्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागावरून त्याचा स्वभाव, नशीब व भविष्याबद्दल आपण संकेत देऊ शकतो. त्यामध्ये दातांनाही विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दातावरून माणसाचे भाग्य कसे ओळखावे, तसेच कोणते दात भाग्यशाली मानले जातात, तसेच कोणते दात हे दुर्भाग्याचा संकेत देतात. तर मंडळी, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, ज्यांचे दात हे पूर्ण म्हणजे 32 असतात, त्यांचे बोललेली प्रत्येक गोष्ट ही खरी होत असते. साक्षात माता सरस्वती त्यांच्या जिभेवरही विराजमान असते. ज्यांचे दात लांब असतात, असं म्हटलं जातं, ज्या लोकांचे दात लांब टोकदार असतात त्यांना कधीही धनाची कमतरता होत नाही, तसेच आर्थिक तंगीचा देखील सामना त्यांना करावा लागत नाही. त्यानंतर ज्यांची दात ही विस्कळीत असतात, बरोबर नसतात, अशा लोकांना जीवनामध्ये अनेक संघर्षातून सामना करावा लागतो. ज्या व्यक्तींचे दात हे अगदी चमकत असतात, अशी लोक भाग्यवान असतात, तसेच ती दीर्घायुष्य देखील असतात. त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक सुखाचा ते अनुभव घेत असतात. ज्या व्यक्तींचे समोरील 2 दात मोठे असतात, अशी लोक भाषण देण्यात माहीर असतात, तसेच ही लोक शत्रूचा नाश करणारी देखील असतात, ज्यामुळे ते आदर्श जीवन हे व्यतीत करत असतात. तसेच ज्या व्यक्तींच्या समोरील दातांमध्ये गॅप असतो, अशी लोक खूप भाग्यवान असतात, तसेच ही लोक खूप हुशार व बुद्धिमान देखील असतात. दात एका लाईनीत असणे म्हणजेच अशा लोकांना सौभाग्य तसेच ऐश्वर्याची देखील प्राप्ती होते. अशी लोक खूप शिष्ट असतात. ते आपल्या जीवनामध्ये प्रत्येक सुखाचा उपभोग घेतात. ज्या लोकांच्या वरचे व खालील दात मोठे असतात, तसेच जातक खूप बुद्धिमान असतात, तसेच ते जीवनामध्ये खूप ज्ञान देखील अर्जित करतात व आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष करून देखील ते यशस्वी होतात. ज्यांचे दात मजबूत असतात, अशी लोक मेहनती व जिद्दी असतात. अशी लोक संकटात हार मानत नाहीत. ती सतत प्रयत्न करत राहतात आणि नक्कीच त्यांना शेवटी यश मिळते. ज्यांची दात ही छोटी छोटी आहेत, अशी लोक शांत स्वभावाची असतात. कधीकधी ती जास्त विचार देखील करतात. तसेच ही लोक जीवनामध्ये अगदी सावधगिरीने वागताना आपल्याला दिसतात. तर मंडळी, दातांवरून काही संकेत मिळू शकतात, हे असे आपले पारंपरिक शास्त्र सांगते. पण खरं भाग्य बनते ते मेहनतीने, चांगल्या सवयींनी, सकारात्मक विचारांनी. त्यामुळे नक्कीच मंडळी, आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर मेहनत करायला हवी आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.